नमस्कार मित्रांनो. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सत्या गेल्यानंतर माया पॅलेसची सर्व रौनक जणू हरवून गेली होती. माया सुर्वे नेहमी आपल्या मुलाच्या सत्याच्या फोटोसमोर उभ्या राहून स्वतःशीच बोलत असत. एक दिवस त्या खूप भावूक होऊन म्हणाल्या की सत्या, तू परत ये रे. तुझ्याशिवाय तुझ्या मम्मीचं कशातच मन लागत नाहीये आणि या घराची शोभाही संपली आहे. पण त्यांच्या मनात कुठेतरी एक खोल कट शिजत होता. त्या स्वतःशीच पुटपुटल्या की सत्या, तू तर आता परत येणार नाहीस. उलट मीच तुला लवकर तुझ्या सत्याकडे म्हणजेच मृत्यूकडे पाठवणार आहे. तेवढ्यात तिथे आर्यन येतो. मायासाहेब त्याला पाहतात आणि आपले डोळे पुसून विचारतात की तू कधी आलास. आर्यन खूप निरागसपणे उत्तर देतो की मम्मी साहेब, जेव्हा तुम्ही सत्यादादांची आठवण काढत होता तेव्हाच मी आलो. मला माहिती आहे की त्यांचं जाणं किती मोठं दुःख आहे. शेवटी एका आईचं मन आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी इतक्या लवकर कशी स्वीकारणार. आर्यनचं बोलणं ऐकून मायासाहेबांचं मन भरून येतं. त्याला विचारतात की काही काम होतं का. आर्यन म्हणतो की नाही, फक्त तुम्हाला थँक्यू म्हणायला आलो होतो. कारण त्या दिवशी बिल्डर आणि शेतकऱ्यांच्या केसमध्ये तुम्ही मला साथ दिली आणि न्याय मिळवून दिला. मायासाहेब त्याचं कौतुक करतात आणि म्हणतात की आज जर सत्य असता तर त्यानेही तेच केलं असतं जे तू केलंस. त्यानंतर ते आर्यनकडे एक मदत मागतात. ज्या माणसाने दिल्लीहून फोन करून सत्याला बोलावून घेतलं होतं त्याची माहिती आर्यन काढू शकेल का. आर्यन लगेच होकार देतो आणि म्हणतो की जर एकदा नंबर मिळाला तर मी सगळी माहिती काढून घेईन. मायासाहेब भाऊक होऊन त्याला मिठी मारतात आणि म्हणतात की आता त्यांना आर्यनमध्येच आपला मुलगा सत्या दिसतोय. पण घरात सगळेच खुश नव्हते. जयला मायासाहेबांचा आर्यनवरचा वाढता विश्वास खटकत होता. त्याने आपल्या आईकडे आपली नाराजी व्यक्त केली आणि विचारलं की तुम्ही सत्यादादांची जागा आर्यनला का दिली. त्याने तर त्या बिचाऱ्या गरीब शेतकऱ्याचं म्हणणं ऐकूनही घेतलं नाही. सत्यादादा असते तर त्यांनी सगळ्यांचं ऐकलं असतं. जयचं असं मत होतं की आर्यन घरच्या कामात उगाच जास्तच ढवळाढवळ करतोय. तेवढ्यात घरातली दुसरी एक स्त्री आर्यनची बाजू घेते आणि म्हणते की तो खूप चांगला मुलगा आहे आणि सगळ्यांचा आधार बनतोय. मायासाहेबांनीही जयला खूप झापलं आणि स्पष्ट सांगितलं की इथून पुढे सर्व न्याय निवाडे आर्यनच करणार, कारण जयमध्ये ती कुवत नाहीये. दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर मंजू आपल्या सहकाऱ्यांसोबत एक गुंतागुंतीचं प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांना असा संशय होता की तात्यानेच त्या माथेफिरू खुन्याला त्यांना संपवण्यासाठी पाठवलं होतं. पण एक गोष्ट खूप विचित्र होती. त्या खुन्याने मंजूचा जीव घेण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यांच्या सहकार्याला मात्र सोडून दिलं. त्यांना असं वाटतं की कदाचित तो खुनी त्यांच्या प्रेमात पडला असावा. याच दरम्यान तात्याचा फोन येतो की तो मंजूची बदली करेल, ज्यामुळे संशय अजूनच वाढतो की तात्या आणि त्या गुन्हेगाराचं नक्कीच काहीतरी संबंध आहे. इतक्यात पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठा आरडाओरडा ऐकू येतो. गावचे अनेक लोक तिथे जमा झाले होते आणि जोरात ओरडून इन्स्पेक्टर वाघमारे म्हणजेच मंजूला भेटण्याची मागणी करत होते. मंजू बाहेर येते आणि सर्वांना शांत करून विचारते की काय झालं. एक गावकरी रडत रडत सांगतो की सत्यादादा गेल्यानंतर गावात गुंडगिरी आणि अन्याय खूप वाढला आहे. जेव्हा आम्ही आर्यनकडे न्याय मागायला गेलो तेव्हा आम्हाला तिथून रिकाम्या हाताने परत यावं लागलं. सावकार आता गरिबांच्या जमिनी बळकावत आहेत. टवाळ मुलं मुलींची छेड काढत आहेत आणि गुंड उघडपणे हप्ता वसुली करत आहेत. गावकऱ्यांच्या डोळ्यात भीती आणि हतबलता स्पष्ट दिसत होती. इन्स्पेक्टर मंजू त्यांचं म्हणणं ऐकून घेतात आणि त्यांना धीर देतात. त्या वचन देतात की लवकरच या सगळ्यांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जातील आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल. त्यानंतर मंजू आपल्या सहकाऱ्यांना प्रत्येक गावकऱ्याचा जबाब नीट नोंदवून घेण्यास सांगतात, जेणेकरून कायद्याचं राज्य पुन्हा निर्माण होईल.